नवीन वर्षातला पहिला शनिवार. आजच्या साप्ताहिक सभेसाठी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात नेहमीच्या प्रार्थनेने करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या नवीन वर्षासाठी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आजचा कार्यक्रम आहे स्वागत नववर्षाचं आणि तो सादर करणार आहे अलका वठारकर आणि सुगंधा देवधर. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही माहिती, काही सूचना. आता जानेवारी पासून आम्ही कार्यक्रम फक्त महिन्यातून 2 शनिवारी साजरा करण्याचं ठरवलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे बाकी कोणीही सभासद हा कार्यक्रम सादर करण्यासाठी पुढे येत नाही आणि दर शनिवारी कार्यक्रम सादर करणं आम्हाला अतिशय अवघड जातं. तर आपल्यापैकी कोणी सभासदांना जर कार्यक्रम सादर करायचा असेल तर आपण आमच्याशी जरूर संपर्क साधावा. त्यामुळे याचा पुढचा कार्यक्रम जो आहे तो शनिवार 16 जानेवारी रोजी होणार आहे आणि तो कार्यक्रम आहे कथाकथन सौ वर्षा रेगे आणि पुस्तक परीक्षण श्री सुधीर जोशी. आता काही सूचना, काही माहिती. वार्षिक वर्गणी 2020-21 वार्षिक वर्गणी बऱ्याच सभासदांनी दिलेली आहे, पण अजूनही ज्या सभासदांना वर्गणी द्यायची असेल त्यांनी ज्येष्ठालयात श्रोत सावंत यांच्याकडे ती जरूर द्यावी. ज्येष्ठालयाची सध्याची वेळ आहे सकाळी 11 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 6. किंवा आपण ही वर्गणी आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता आणि त्यासाठी बँकेचे डिटेल्स आम्ही ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेले आहेत. आता आजच्या कार्यक्रमाविषयी. आजचा कार्यक्रम जो आहे तो स्वागत नववर्षाचं. तर 2020 साली जे कार्यक्रम झाले त्याचा आढावा छोट्याशा व्हिडिओ क्लिपच्या द्वारे आम्ही घेणार आहोत आणि 2021 साली जे काही संकल्प आहेत त्याविषयीची माहिती देणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमाचे सूत्र मी आता सोपवतो सौ अलका वठारकर यांच्याकडे. धन्यवाद. नमस्कार, मी कार्तिकी काळे. मी विश्वास काळे. नवीन आज चंद्रमा हे गाणं म्हणून पाठवते आहे. नवीन आज चंद्रमा नवीन आज रामी नवीन आज चंद्रमा नवीन आज रामी मनी स्वप्न लोचनी नवीन आज चंद्रमा. अनादि चंद्र अंबरी अनादि अनाथ तू नवी मदीय प्रीत
स्वामी धरण प्रीत कुंज हा बैसये सुहासिनी बैसये सुहासिनी नवीन आज चंद्रमा मनात नांदते तुझीच प्रीत संपदा कशास वेगळेपणा कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी जवळ ये विलासिनी नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीन भावना नवेच स्वप्नलोचनी नवीन आज चंद्रमा नमस्कार मंडळी, स्वागतम. नव्या वर्षाच्या पहिल्या कार्यक्रमात आम्ही दोघी, मी सुगंधा देवधर, मी अलका वठारकर, आपले मनपूर्वक स्वागत करतो. कालच नवीन वर्ष जे 2021 सुरू झालं. आत्ताच आपण एक गाणं ऐकलं, नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी मनी नवीच भावना नवेच स्वप्न लोचनी. नवीन वर्ष नवीन आशा जागृत दाखल झाले. खरं तर रोजच्याच सारखा हा दिवस नाही काल का? रोज सूर्योदय रोजच्या सारखाच, रोजच नवा असतो. सूर्यास्ताबरोबर भूतकाळात जमा होत असतो. तर मग नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसालाच महत्व का? काय बरं सांगितलं त्याच्याबद्दल? ऐका, इतर दिवसांसारखाच असतो हाही एक दिवस. इतर दिवसांसारखाच असतो हाही एक दिवस. तसाच उगवतो आणि तसाच मावळतो. तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला. तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला. या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो आशेच्या नव्या किरणांचा नजराणा. त्यावर असते नवीन वर्षाची नवीन नभाळी. त्यावर असते नवीन वर्षाची नवीन नभाळी आणि सोनेरी स्वप्नांची झळाळी. म्हणूनच तर इतर दिवसांसारखा नसतो हा दिवस. तो असतो नव्या वर्षाचा आरंभ, नवीन स्वप्नांचा प्रारंभ, जसा कालचा दिवस होता. नवीन गोष्टींची उत्सुकता आबालवृद्धांना असतेच नाही का? आणि म्हणूनच हा दिवस अतिशय आनंदाने, उत्साहाने, जल्लोषात साजरा केला जातो. आणि या वर्षात तर नवीन आशादायी स्वप्न पाहण्याची अधिकच गरज आहे आपल्याला, नाही का? असो, पण नवीन वर्षाचं स्वागत करताना जरा गेल्या वर्षीचं सिंहावलोकन करूया आपण. गतवर्षीच्या घटनांचा आढावा घेऊया. जागतिक पातळी, राष्ट्रीय पातळी, प्रादेशिक पातळी सगळीकडे पाहताना
एकच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोरोनाने ग्रासलेले हे विश्व, संपूर्ण विश्वाला स्थानबद्ध करणारे हे कोरोनाचे विश्व संकट, आपणही त्या संकटाने ग्रास्तच आहोत. पण आपण आपल्या संघापुरता विचार करावा असं मला वाटतं. खरंय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोठ्या दिमाखात आपण संघाचा रौप्य महोत्सवी सप्ताह साजरा केला आणि सरत्या वर्षाला अगदी आनंदाने निरोप दिला ते नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. नेहमीचे शनिवारचे कार्यक्रम, नवीन सभासदांचे स्वागत, संक्रांत, प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे झालेच. पण लक्षात राहण्यासारखा कार्यक्रम म्हणजे आपला महिला दिन. ज्येष्ठालयात सादर होणाऱ्या कार्यक्रमांची उंची वाढवणारा हा कार्यक्रम त्या दिवशी सादर झाला. आता बघूया आपण संबंध वर्षामध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालात केलेले आपण कार्यक्रम, त्यांची यादी. आता वर पाहिलेल्या कार्यक्रमांपैकी काही कार्यक्रमांची क्षणचित्रे पाहूया. महिला दिनाच्या कार्यक्रमाची आठवण जागृत झाली ना, अगदी डोळ्यासमोर तो कार्यक्रम उभा राहतो बघा. तो कार्यक्रम संपताच कोरोनासुराची चाहूल लागलीच होती आपल्याला, पण तो आपल्यापर्यंत पोहोचला नव्हता. पण बघता बघता त्याने हातपाय पसरून तो आपल्यापर्यंत आला आणि 15 मार्चचा आपला आनंद मेळावा मात्र आपल्याला रद्द करावा लागला. 19 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला. 3 आठवडे, 1 महिना, आणखी 1 महिना असं करत करत लॉकडाऊन जो वाढत गेला ना, तो अजूनही पूर्णपणे उठला नाहीये. आपण सर्व घरात नजरबंद झालो. बाहेर पडल्यावर बंधनं आली. आपण सर्व बिनमूड होऊन गेलो. महिना दीड महिना असाच सुन्न वातावरणात गेला. मग मात्र आपल्या संघाच्या कार्यकारिणीचे सभासद आणि इतर कार्यकर्ते हे कार्यरत झाले. घरात राहून काय करता येईल, सर्वांशी संपर्कात कसं राहता येईल याचा विचार करायला लागले. आणि असं करताना ही डिजिटल मीडिया आपल्या मदतीला आली आणि आपले साप्ताहिक कार्यक्रम एप्रिल पासून आज सागायत व्हॉट्सअपवर सादर होत आहेत. त्या कार्यक्रमांची आपण क्षणचित्रे, चलचित्रे पाहून त्या आठवणी प्रवून जाऊया. पण त्याआधी तू एक एप्रिलमध्ये पत्र लिहिलं होतंस तो याबद्दल, तर ते वाचून दाखव ना परत एकदा. काय झालं, 18 एप्रिलचा दिवस होता आणि संध्याकाळच्या सुन्न मनाने बसलेले असताना सहज ज्येष्ठालयातील सर्व सभासदांची आठवण झाली आणि आपण कधी भेटणार हा प्रश्न निर्माण झाला. आपण भेटू तर शकत नव्हतो. मग चला एक आपण पत्र लिहूया आणि म्हणून लिहिलेलं हे पत्र. ज्येष्ठालयातील समस्त मित्रमैत्रिणींनो, आज 6वा शनिवार, आपली भेट नाही. एका न भूतो न भविष्यती अशा रोगाने सबंध जगाला ग्रासले आहे. तरी सुद्धा आपण त्याला मात द्यायची आहे, घरातच राहावयाचे आहे बरं का. खरे तर येणारा प्रत्येक शनिवार हा आपला आनंदाचा दिवस पण असतो. पण आता
नाही गडबड नाही चिंता, कोण आणावा शनिवारी वक्ता. प्रत्येकाच्या मनी एकच व्यथा, वाटते भेटावेसे पण का जावे व्यथा. खरे आहे मंडळी, खूप सगळ्यांना बघावेसे वाटते, बोलावेसे वाटते, काही तास आनंदात जावेसे वाटतात. पण म्हणूनच हा माझा प्रयत्न, एकाच वेळी सगळ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून हा केलेला खटाटो. मध्यंतरी आपल्या एका सभासदांवर ओढवलेला प्रसंग व त्या क्षणी केलेली सर्वांनी मदत हे एक आपल्यातील स्नेहाचे प्रतीक आहे. त्याच वेळी ज्येष्ठालयात जमलेले काही सभासद आपल्या अध्यक्षांनी ज्येष्ठालयाचे फोटो व्हॉट्सअपवर टाकले आणि खाली लिहिले आपले ज्येष्ठालय. वाचता क्षणीच अश्रू तरळले ग. किती एकरूप होतो ना आपण त्या वास्तूशी सुद्धा. सुनी सुनी वास्तू बघून म्हणावेसे वाटते, सुन्या सुन्या वास्तूत माझ्या फुलझाडांचीच साथ, नाही सभासदांची संगत. नाही सभासद नाही गप्पा, मधूनच नाही तू तू मैमय. नाही पत्ते नाही कॅरम, कोणाचीही नाही सावंतांना साध. फुले पानांचीच सळसळती दाद, जाऊ दे अरिष्ट होऊ दे गडबड, ऐकव देवा सभासदांची बडबड. नाही फोटो नाही स्मृतींचा चलत चित्रपट, महाडिक खाडे नाही लागत असे चुटपुट. अशी ही वास्तू रोज म्हणत असेल असा भास होते. आपल्या नवीन वास्तूत सारेच कार्यक्रम कसे छान चालले होते. दर शनिवारी व इतर दिवशी येथे आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चोरीकडे अशीच सांज दटलेली असे. असू दे, हेही दिवस जातील, मग आपण आणि आपले ज्येष्ठालय नाविन्याने शुभारंभ करू. पण तोपर्यंत ध्येय जरा लांब आहे म्हणून घर सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच लांब करू नका. कधीच निराश होऊ नका. क्षणोक्षणी येथील निराश बातम्या आपली ध्येयपूर्ती होईपर्यंत कधीच हाल मानू नका मित्रांनो. कारण चैत्रातील झळ सोसल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुणित होत नाही. जगावर आलेले करोना संकट गेल्याशिवाय सुखाचा गारवा कळणार नाही. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, घरातच राहून मुकाबला करूया. रामायण महाभारतात रंगून जाऊया. मधून मधून देवाची उपासना, संध्याकाळची रामरक्षा चालूच ठेवूया. आठवणीत रमून जाऊया. एकमेकांशी संवाद साधूया. यासाठी सर्वांनी मात्र ऑनलाईनच राहायचं आहे ही प्रत्येकाला विनंती. माझ्या सर्व गायक मित्र मैत्रिणींनी स्वतःच्या आवाजात शंकर जयकिशोर अथवा लक्ष्मीकांत प्यारेलालनी संगीतबद्ध केलेले एक गाणे ऑडिओ व्हिडिओ करून पाठवा. मला पाठवले तरी चालेल, मी JNSS वर टाकेन. सर्व स्तरातून परमेश्वराला, जगत नियंताला प्रार्थना केल्या जात आहे. सर्वजण सरकारचे आदेश पाळत आहेतच. जाता जाता एवढेच म्हणते, सर्वांच्या सुरात माझाही सूर, जपून ठेवा देवा ज्येष्ठालय सभासदांचा नूर, ज्येष्ठालय सभासदांचा नूर. परत भेटूया. नमस्कार, शुभरात्री. तुझीच पूजा तुझी आरती तुझीच आराधना, तुझीच पूजा तुझी आरती तुझीच आराधना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. मुक्या मुक्याने दिल्यात हाका तुला पोचल्या कशा, मुक्या मुक्याने दिल्यात हाका तुला पोचल्या कशा, शब्द वाचून संवादाची तुझी नि माझी भाषा. तुझ्यात मी मनात माझ्या तुझीच संवेदना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. माझ्या विण तू तुझं वाचून मी कधी वेगळे होतो, जगण्याच्या प्रत्येक क्षणी मी तुलाच अनुभवतो. तुझे मी माझे अभंग नाते चिदानंद चिदगना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. तुझा अंश मी तुझा अंश मी चिरंजीव अविनाशी, तुझा अंश मी तुझा अंश मी चिरंजीव अविनाशी, तुझेच देणे तुलाच अर्पण तुझ्याच पायाशी. अस्तित्वाची तुझ्या वाळते देहातून चेतना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. तुझीच पूजा. धन्यवाद जयमाला. जेवढ्या सहजपणे कॅरमच्या सोंगट्या लिहिल्या फिरवतेस, तसेच शब्द सहजपणे जेवण गायलेस. पुढील गाण्यातून पाहूया आशालता वागगावकर यांना सुमनांजली. वसंत कानेटकर लिखित मत्स्यगंधा या नाटकातील ते गीत स्वतः आशालता त्यांनी गायलं आहे.
आशालता आणि रामदास कामत ही जोडी त्या काळात खूप गाजली. मत्स्यगंधा एकटीच रानात फिरते. पराशर ऋषींनी दिलेला कस्तुरी परिमळ तिच्या अंगातून सर्वत्र दरवळतोय. त्या अनुरोधाने शंतनू राजा तिथपर्यंत येऊन पोहोचतो आणि तिचं अनुपम सौंदर्य पाहून तिच्यावर मोहित होतो, अशी या गाण्याची पार्श्वभूमी आहे. या अप्रतिम गाण्याला संगीत दिलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. तर मन दुभावणारे शब्द आहेत निसर्गकवी बालकवींचे. बालकवींच्या काव्य भांडारातील हे एक मनोहर रत्न आहे. ते एक कथाकाव्यच आहे. प्रियकराच्या आवाहनाला तिने दाद दिली की नाही हे कवीने सांगितले नाही. पण दवाचे थेंब झाडाच्या पानावर सुंदर दिसतात, पण हात लागतात नाहीसे होतात असे सांगून कवीने प्रेमाची उल्लासकथा सूचित केली. प्रत्येक शब्दात एक एक नैतिक चित्रण. संवादामुळे कवितेला नाट्यगीताचा घाट लाभलेला आहे. घेऊन येत आहेत सुरेल गळ्याच्या सुमधुर गायिका दीपा राव. कर्दस गोपी गान साजणी उत्तर चाफे कळी. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे. संकर्षण करणे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वजिरा बोरिवलीच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना माझा खूप मनापासून नमस्कार. सगळ्यात आधी त्यांची क्षमा मागतो की हा व्हिडिओ करायला फार उशीर झाला, कारण मी थोडा माझ्या वैयक्तिक कारणांमध्ये अडकलेलो होतो आणि लॉकडाऊन मध्ये सुद्धा बिझी होतो. पण अलकाताई वठारकर यांना क्रेडिट दिलंच पाहिजे, कारण त्यांनी अगदी इच्छा करून लागून माझ्याकडनं हा व्हिडिओ मिळवला. पण अर्थात हा गमतीचा भाग उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी. तुमच्यासाठी ही पहिली कविता. ही पहिली कविता आपल्या देशामध्ये काय काय छान आहे, किती सकारात्मक आहे हे पाहणारी आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपण चर्चा करतो तेव्हा बहुतांश वेळा निगेटिव्ह करतो, नकारात्मक करतो की हे काय असंच आहे, ते काय तसंच आहे. पण असं नाहीये. आपल्या देशात खूप चांगल्या गोष्टी आहेत. त्या चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. बरोबर ना? तर मग ह्या कर्तव्यापोटी दिलेली ही भावना आहे आणि त्या ओळी आहेत तुमच्यासाठी सादर करतो. मला तमाम 260 ज्येष्ठ नागरिक आहेत असं कळलं आणि त्यांना माझ्या कविता आवडतात हे माझ्यासाठी खूप मुलाचं आहे. तर तुमच्यासाठीही चांगल्या दृष्टीने देशाकडे पाहणारी कविता. भिन्न भाषा, भिन्न राज्ये, वेगवेगळा वेश आहे. संस्कृतीने नटलेला हा भारत देश आहे. कष्टाचा खातो घास आम्ही, सोन्याचा निघतो घरात धूर. सचिनची बँक आमची आहे, आमचा आहे लताचा सूर. साहित्य कला विज्ञानात पूर्णाक्षर गिरवायचंय आणि येत्या काही वर्षात आम्हाला महासत्ता म्हणून गिरवायचंय. विनंती करतो भावांनो, अनावश्यक खिसा भरू नका. 4 घास कमी खा, पण भ्रष्टाचार तेवढा करू नका. अहो सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू, सलोख्याने राहू अशी मनाशी गाठ बांधू. रमजान दिवाळी साजरी करू आणि आनंदाने नांदू. काय कुणाची बिशादा कुणात आहे दम, मनात ठेवा देशाला आणि म्हणा वंदे मातरम. धन्यवाद. कवितेचं नाव आहे संजीव. कवितेचं नाव आहे संजीव. कोरोनाचा नका करू उगाच मोठा भाऊ, कोरोनाचा नका करू उगाच मोठा भाऊ. सुरक्षित आहोत घरी, सुरक्षितच राहू, सुरक्षित आहोत घरी, सुरक्षितच राहू. ग्रहलक्ष्मी बोलली तरी राग नका धरू, ग्रहलक्ष्मी बोलली तरी राग नका धरू. घरातल्या कामांची अर्धी अर्धी वाटणी करू, घरातल्या कामांची अर्धी अर्धी वाटणी करू. शॉपिंग मॉल आणि चमचमीत खाणे, शॉपिंग मॉल आणि हॉटेल मधले चमचमीत खाणे टाळून सगळे घरीच राहू. नको कसलेच बहाणे. रक्त तेजाने तळपतो नभीर, उष्ण उसासे सोडी, भेगाळ प्रशांत भूमी.
भूषणपुसासे सोती भेगाळती भषार्थ फुले निष्पर्ण निश्चल वृक्ष उभे भूवरी निष्पर्ण निश्चल वृक्ष उभे भूवरी वाट पाहतो जलमेघांची शेतकरी वाट पाहतो जलमेघांची शेतकरी नव्या नवसाचा उतरावासा नचवाटे हा उतरावासा नचवाटे हा बाळकडेवरचा नव्या नवसाचा हा बाळ टिळक माझा नव्या नवसाचा अति हौसेने दूध पाजिले अति हौसेने दूध पाजिले. हाय सर्व आजी आजोबांना माझा नमस्कार. मी साध्वी आबजी आबांची नात. खरं तर सगळे आजी आजोबा आम्हाला गोष्ट सांगतात, पण आज मी सर्व आजी आजोबांना एक छोटीशी गोष्ट सांगते. माझ्या गोष्टीचं नाव आहे लोकमान्य टिळक. खरं तर आज लोकमान्य टिळकांची 100वी पुण्यतिथी म्हणून एक छोटीशी गोष्ट त्यांच्याबद्दल. एकदा जेव्हा टिळक लहान होते ते शाळेत गेले. शाळेत कोणीतरी शेंगा खाऊन टरफले खालती फेकलेली. मग थोड्या वेळाने शिक्षक आले वर्गात. शिक्षकांनी ते टरफल्या बघून त्यांना आला खूप राग. मग ते बोलले की या शेंग्या ज्याने पण खाल्लेत मला आत्ताच्या आत्ताच सांगा. मग मात्र कोणीच काही बोलेना. मग शिक्षकांना आला अजून राग. मग शिक्षकांनी चिडून विचारलं, सगळ्यांनी हा क्लास साफ करायचा. मग सगळी मुलं तो क्लास साफ करायला लागली. पण मात्र लोकमान्य टिळक त्यांच्या जागेवर उभे राहिले. शिक्षकांना विचारलं, काय रे टिळक, तू का तुझ्या जागेवर उभा आहे? मग टिळक बोलले की मी शेंगा खाल्ल्याने मी टरफले उचलला नाही. बघितलं का आजी आजोबा, आपले टिळक आपल्याला आधीपासूनच सांगतात की स्वतःवर झालेला अन्याय कधीच सहन नाही करायचा. बाय बाय. घरात राहा, खुश राहा, हसत राहा. बाय. कारण ते त्यापूर्वीच कामाला लागलेले होते. म्हणजे 28 एप्रिल 1916 त्यांनी साम्राज्यान्तर्गत स्वराज्यासाठी होम रूल लीग या नावाच्या संघटनेची स्थापना केली. आता टिळकांना स्वतःच्या आधिपत्याखाली स्वतःच्या वर्चस्वाखालची एखादी संघटना हवी होती त्या काळात. म्हणजे काँग्रेसमध्ये रेगिंद बांधवा रेगिंद बांधवा थांबला सई अश्रुदोन ढाळी. ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी वाली मावळे इथे. जगन्नाथ
खूप वर्ष सरली आणि बोललं ते आजोबा असल्याचं एक सुंदर सत्य. माझ्या नाती, माझा नातू कदाचित या गावणाऱ्या घड्याळाला थोडं सावकाश करतात. आजोबा पण खूप छान असतात असं तेच सांगतात आणि मला असंख्य भावनांचा कल्लोळ होतो. आजोबा अशा कित्येक आका कानावर पडतात आणि धावत येणारं ते निरागस रोपट या वडलेल्या झाडाला येऊन बिलगत. सर्व आजोबा वर्गाला ही चिमुकली मंडळी अगदी हवी हवीशी वाटतात. आपल्या मोठ्या झालेल्या मुलाचं बालपण नातवाच्या रूपाने पुन्हा भेटीस आलं. आजच्या काळाशी जुळवून घेताना कदाचित आमच्यासारख्या म्हाताऱ्यांची दमछाक होत. जागतिक पुरुष दिन 2020 गौरव सत्कार. हा गौरव शेअरचा, हा गौरव अर्थतज्ञाचा, हा गौरव हजारो व्याख्यानांचा, हा गौरव साहित्य रसिकाचा, हा गौरव रसाळ वक्तृत्वाचा, हा गौरव चंद्र आहे साक्षीराचा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लॉकडाऊनला जरा बाजूला सारून आम्ही थोडा ज्येष्ठालयातील व थोडा घरातील असा जागर नवरात्रीचा खास आपणासाठी घेऊन आलो आहे. आजच्या या साप्ताहिक सभेत मी अलका मनोहर वठारकर आणि मी डॉक्टर सुगंधा सुरेश देवधर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आपल्या सर्वांना नवरात्रीच्या आणि उद्याच येणाऱ्या विजयादशमीच्या लाविते मी सांज वाट सोनियाच्या पावलानी लक्ष्मी उभी दारात सुगंधाने वेडावतो अंगणात गवारवा महालक्ष्मी मेल्याला शालुवार गहिरवा पारिजातकाचा गंध साली पडलेल्या दुष्काळानंतर सरकारने फॅमिली रिलीफ कोड पास केला. त्याचा मराठी भाषांतर कर्ज काढून सारा भरू नका. या आदेशाने ठाणे कुलाबा येथील कार्यकर्त्यांवर खटले बसले. कायद्याच्या चौकटीत राहून सरकारवर दबाव आणणे हे कार्य टिळकांनी प्रभावीपणे केले. 1887 मध्ये पुण्यात प्लेगची आपत्ती आली. सरकारने न्याय अधिकाऱ्याची नेमणूक केली, पण हा अधिकारी म्हणजे कर्दन काळच ठरला. व्हॅनचा खून सापेकर बंधूंनी केला. कोणत्या आधारे ही आरोपी सर्वश्रुत आहे?
पुढे असे म्हणतात, कवी म्हणजे कवी असतो, सूर्य मागेतला तो एक रवी असतो. अशोक बागवेंचे नमस्कार मंडळी. नमन तुझ दत्त गुरुराया या कार्यक्रमात मी श्रीनिवास कानडे आणि मी अनुराधा कांदळे आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री दत्त गुरूंच्या मानस पूजेने करूया. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणाचे दर्शन आता, तव चरण स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे. गाण्यात हृदय भरायचे, गाण्यात हृदय भरायचे. झोपाळ्या वाचून झुलायचे, झोपाळ्या वाचून या व्हिडिओमुळे आपल्या अनेक कार्यक्रमांच्या आठवणी जागृत झाल्या असतील. तो पुन्हा ऐकल्याचाच भास झाला असेल. याशिवाय अनेक कार्यक्रम आपण केले. 19 नोव्हेंबर हा पुरुष दिन, तो आपण आपल्या संघात साजरा करतो आणि त्यावेळेला काही ज्येष्ठ सभासदांचा आपण सत्कार करतो. यावेळेलाही आम्ही 4 ज्येष्ठ सभासदांचा सत्कार केला. त्याची ही क्षणचित्र. लॉकडाऊनच्या काळात देखील कार्यकारिणी सदस्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. ही बाब खरंच खूप वाखाणण्यासारखी आहे. ओम यज्ञेन यज्ञवयन्त देवा स्थानि धर्माणि तथमान्यासन्ते अनाकं महिमानः सचन्तयद्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. शमे कामान कामकामाय वयं कामेश्वरो वै शवनो ददातु. कुबेराज्य वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यमहाराज्यमाधिपत्यमयं समन्त
परिहारीस्यात् सार्वभौम सर्वायुष अतंतात पदार्थात पृथिवी समुद्रपर्यंताया एकरारती तदप्येष श्लोको विदितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसंगृहे आविक्षितस्य कामप्रियैर्विश्वे देवा सभासदैति। चला मंडळी, आता थोडंसं पुढे जाऊया. 2020 हे वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला आणि संपूर्ण जगाला जोरदार धक्का देणारं वर्ष म्हणून सगळ्यांच्या लक्षात राहील. वर्षाच्या सुरुवातीला असलेले आपले संकल्प, आपली स्वप्न, आपल्या इच्छा, आपल्या योजना या सगळ्याला या वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या कोरोनाच्या साथीने सुरुंग लावले. मात्र 2020च्या अत्यंत काळ्याकुट्ट अशा आठवणींना आणि इतिहासाला लाभलेली सोनेरी किनार म्हणजे आपल्यापैकी बहुसंख्य जणांच्या आयुष्यात अत्यंत प्रकर्षाने झालेला डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रवेश. शिक्षणापासून ऑफिसच्या कामकाजापर्यंत सर्व कामे ऑनलाईन होऊ लागली. आपला संघही याबद्दल सांगू लागला बरं का. आणि चक्क आपण आपल्या शनिवारचे कार्यक्रम ऑनलाईन साजरे करू लागले आणि आपले जवळजवळ 350 सभासद या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ लागले. आणखी आपल्याला कोरोनाने काय शिकवलं? खूप काही शिकवलं. कारण नुसताच हा काळा फक्त नव्हता, तर काहीतरी गोल्डन किंवा सिल्वर बॉर्डर असते तसं सकारात्मक दृष्टीने पाहिलं की शोधता येतं. तर बघूया ना आपण काय काय याच्यातून आपण शिकलो. एक, व्यायामाचं महत्व. कारण प्रत्येक जण सांगत होतं फिटनेस महत्वाचा. त्याचे व्यायाम आला, योगासनं आली. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने व्यायाम करीत होता आणि आरोग्य सांभाळत होता. संतुलित आहार. बाहेर काही न मिळाल्यामुळे सगळे शेवटी घरातच, आणि घरातला आहार हा नेहमीच बऱ्यापैकी संतुलित असतो. मुलांनाही त्याची सवय झाली. नंतर त्यांनी काय शिकवलं? स्वावलंबन. समर्थांची करुणाष्टक आपल्याला माहितीच आहेत. आज ऐकूया आपण कोरोनाष्टक. गात आहेत मुकुंद वैद्य. समर्थांनी सहज प्रतिभेने करुणाष्टक रचली होती. गेल्या 10 महिन्यात आपण सर्वांनी जे भोगले त्याला करोनाष्टक म्हणावे लागेल. वर्षाच्या शेवटी रविवारी संपलेल्या काळाचा मागोवा घेताना समर्थांच्या शब्दांची थोडी उधारी उसनवारी करून कष्टाने रचलेले हे करोनाष्टक. हे करोनाष्टक कालच्या रविवारच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेले होते. तंबी दुराई यांच्या सदरामध्ये. ते आपल्या समोर वाचून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. बहुदिन तव तापे तापलो मी जगिया, परमदिन दयाळा संभवई तुझी माया. अपचन मज झाले रे घरचे खावविना, तीर्था विणशिण होतो आण रे आण आता. मुखवेष्टनी लपवी सर्व हा काळ गेला, स्वजन जन सुखाचा जाम कंटाळा आला. रघुपती मती माझी स्वच्छ तू करावी, लावणी साबणाती जलधारी मग धरावी. विषय कोणताही चर्चेस अन्य नाही, तुझ विण उरलेले फाल तू सर्व काही. जर तुझ पुळकारे हित माझे करावे, त्वरित उड्डाण तू चीन देशी करावे. तुझ मन धन माझे संपदे सर्व साचे, तुझ करीशी विगाळ सर्व संसार वाचे. विचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, आधीच बाहेर सातू लावली वाट माझी. जळत एकटा मी जगभरी कोट्यान कोटी, थाळीचा नाद केला बडवली ताट वाटी. आदेश देत सुटला जनतेस कारुण्य सिंधू, ना विचारले कोणी काय याचा संबंधू. घालवून टाक वीज पेटवून दीप दीप,
राजसा अजून मार्ग कोणता असेल चीप परिकरोन्या तू वेगे पसरलेच हात पाय जणू वापरावा कुणी मोफतचा वाय पाय आठवले ते गो करो ना म्हणाले सोप्या इंग्रजीत ते नो डरो ना म्हणाले तरी ठोकला त्या मुक्काम येत साचा रामदासी सांग काय घ्यावा अर्थ याचा घालुनी हा पचड्डी तो लॉप टॉपी बसे शर्टा सट्टा यशोबे सर्वत्र दृश्य ऐसे घालीत फोडणी ती करती अटेंड कॉल स्वप्नात राहिला तो गर्भ श्रीमंती मॉल हातास रोज मारा स्वच्छतेचा फवारा लिक्विड साबणाचा फेस पसरे भरारा येतास शिंकत सका आप्त आणि मित्र घेती कडत गरम काढा कोणी कशात होती आरोग्य राखण्याची जाहली सर्वत्र सोयू पोटा समणे चिमटा सांगतो प्राणवायू बिनधास्त वागण्याची तू एक खूण जाण कानास मशीन सांगे सांभाळ तापमान तुझ विण करो न्याहे कोण जाणील सांग सगळे तुझ म्हणती तव नानाची टांग झडकरी झडगाली धाड तुझी भरावी कुठलीही लस येऊ मस्ती तुझी जिरावी कुठलीही लस येऊ मस्ती तुझी जिरावी. नमस्कार. यातला फक्त विनोदाचा भाग घ्यावा. याच्यात कोणालाही वैयक्तिक कसलीही टीका करण्याचा प्रश्न नाही. गेल्या वर्षात संघातील सभासदांना चटका लावणाऱ्या दुःखद घटनाही घडल्या. आपले संघाचे अध्यक्ष डॉक्टर गुजराती यांच्या विरहाची जखम ताजी असतानाच संघाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत विनायक खांबेटे यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले. हा मोठा धक्का होता. खूपच वाईट वाटलं. त्याशिवाय संघातील इतरही काही सभासद जसं प्रभाकर कुलकर्णी, पुष्पलता तडवळकर आणि आणखी अनेक, त्यांच्या निधनाने आपण या सर्वांना मुकलो. असो, काळ कुणासाठी थांबत नाही, तो पुढे सरकतच असतो. तेव्हा गेल्या वर्षाला निरोप देणारी एक कविता वाचून ऐका. 2019 फार सुखाचा गेला. पुढचं नवीन वर्ष पाहून हर्षमणी झाला. जानेवारी गेला मजेत. फेब्रुवारीही मस्त होता. काळीच मात्र चिरत गेलं. मार्च महिना येता. कानावर आली बातमी, कोरोना संसर्ग म्हणे आला. त्या आजारात कुणाचा सगळा सोयराही गेला. महिन्यामागून महिने गेले. गरिबाची विटंबना झाली. हातावरच्या पोटाला जीव द्यायची वेळ आली. लॉकडाऊन मध्ये कोणी जनसेवाही केली. संकटाच्या तव्यावरही काही पोळी भाजून गेली. जग हादरलं म्हणजे काय हे ह्याच वर्षी समजले. कोणी आपलं कोणी परतं याचं उत्तरही उमजले. देता निरोप सरत्या वर्षाला देवा अंत नको पाहू. देता निरोप सरत्या वर्षाला देवा अंत नको पाहू. असे वर्ष कृपा करून आम्हा पुन्हा नको दाऊ. असे वर्ष कृपा करून आम्हा पुन्हा नको दाऊ. आणि म्हणूनच म्हटलंय की गेल्या वर्षाला आपण मिस यू असं कधीच कोणी म्हणणार नाही. सरत्या वर्षाला निरोप दिला. आता नवीन आशादायी वर्षाचं आपण स्वागत करूया.
सुगंधा, करोना वर्ष हे जरी संकट असलं तरी आपण मात्र आपला आनंदाचा वेळ चांगला शनिवारी घालवला आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण तर 2 कुटुंब चांगलेच रमून गेलो होतो. एक शनिवारी गेला की पुढच्या शनिवारची आपल्याला लगेच सोमवारपासून तयारी असायची. आता आपण गेल्या वर्षात विसरून जाऊया पूर्णपणे आणि येणारं हे नवीन वर्ष कालच सुरू झालंय. शुभेच्छांचा पाऊस आपल्या व्हॉट्सअपवर आधी पडलाच आहे. फोटो, व्हिडिओ, छान छान कार्टून्स मस्त मस्त आलेले आहेत. पहिला दिवस छान गेला आणि 12 वाजेनंतर तर बऱ्याच जणांनी विश पण केला सगळ्यांना. तर ह्या नवीन वर्षाची एखादी कविता वाचून दाखवला. शुभेच्छा संदेशच आहे असं म्हटलं तरी चालेल. बघा, नियतीने दिला हाती जणू वर्षाचा कॅनव्हास कोरा. नियतीने दिला हाती जणू वर्षाचा कॅनव्हास कोरा. रेखाटा मनीची चित्रे त्यावर जरा. प्रसन्न छटांचे रंग चित्रात भरा. प्रसन्न छटांचे रंग चित्रात भरा याची यावर्षी फार गरज आहे. देखणी कलाकृती मग येईल आकारा. देखणी कलाकृती मग येईल आकारा. देऊ भेटही सरत्या वर्षास अनोखी किती. देऊ भेटही सरत्या वर्षास अनोखी किती. प्रसन्न होईल नियती पाहुनी ही चित्रकृती. प्रसन्न होईल नियती पाहुनी ही चित्रकृती. पुन्हा पुढच्या वर्षी देईल नवा कोरा कॅनव्हास पुन्हा आपल्या हाती. देईल नवा कोरा कॅनव्हास पुन्हा आपल्या हाती. तेव्हा नवीन नवीन अशी चित्र रेखाटण्यासाठी, नवीन संकल्प करण्यासाठी, नूतन वर्षासाठी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कॅनव्हास आपल्याकडे आल्यानंतर आपण 2 जानेवारीला त्याच्यात तर रंग भरलेच नाही का. तेव्हा आता इतरांनी त्याच्यामध्ये रंग भरावे अशी आपण अपेक्षा करूया आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊया नवीन वर्षाच्या. नमस्कार, मी आशालता गुजराती. आता 2 दिवसांनी बघा हे 2020 साल संपणार आहे. तेव्हा या सालाला आपण टाटा बाय बाय करूया आणि येणाऱ्या 2021 सालाचं आपण स्वागत करूया. खरं म्हणजे हे 20 साल आपल्या सर्व ज्येष्ठांना करोना याच्यामुळे अगदी घरात बसावं लागलं, खूप कठीण गेलं. पण येणारं 21 साल आपल्या सर्वांना अतिशय सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायी जावं अशी परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आपण ऐकल्या आपल्या अध्यक्षा आशालता गुजराती यांनी दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आता ऐकूया तृप्ती देसाई यांच्या आवाजात गाण्याद्वारे दिलेल्या शुभेच्छा. सबको मुबारक नया साल, सबको मुबारक नया साल. नया साल ये नया साल, ये नया साल, ये नया साल. सबको मुबारक नया साल, सबको मुबारक नया साल. नया साल ये नया साल, ये नया साल, ये नया साल. सबको मुबारक नया साल. साल पुराना हुआ फसाना, साल पुराना हुआ फसाना. छोड़ो ये किस्सा, नई बहारें, नई जवानी, नए साल का हिस्सा. साल पुराना हुआ फसाना, छोड़ो ये किस्सा. नई बहारें, नई जवानी, नए साल का हिस्सा. गया दिसंबर जाने दो, आई जनवरी आने दो. गया दिसंबर जाने दो, आई जनवरी आने दो. दिल से दिल टकराने दो, टकराने दो, टकराने दो. नया साल सबको मुबारक, नया साल सबको मुबारक. नया साल, नया साल ये नया साल, ये नया साल, ये नया साल. सबको मुबारक नया साल.
जाने वाले टाटा आने वाले आजा, जाने वाले टाटा आने वाले आजा, लेके खुशियों के जाम तुझे सबका सलाम, लेके खुशियों के जाम तुझे सबका सलाम। करो जी हंसते हंसते आने वाले साल को नमस्ते, करो जी हंसते हंसते आने वाले साल को नमस्ते। गया दिसंबर जाने दो, आई जनवरी आने दो, गया दिसंबर जाने दो, आई जनवरी आने दो, दिल से दिल टकराने दो, टकराने दो, टकराने दो नया साल। सबको मुबारक नया साल, सबको मुबारक नया साल, नया साल ये नया साल, ये नया साल, ये नया साल। सबको मुबारक नया साल, सबको मुबारक नया साल, नया साल ये नया साल, ये नया साल, ये नया साल। सबको मुबारक नया साल, सबको मुबारक नया साल, सबको मुबारक नया साल। नववर्षाच्या शुभेच्छा। मी स्मिता नेरुरकर. नवीन वर्ष 2021 माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्याचे जावो. नवीन वर्षात आपण शांती आणि समाधान मिळवण्याचा संकल्प करूया. या संदर्भात मी तुम्हाला एक छान लेख वाचून दाखवते. सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत राग भेटला. मला पाहून म्हणाला, काय बाईसाहेब आठवण काढत नाही हल्ली. मी म्हटले, अरे नुकताच संयम पाळलाय घरात आणि माया पण माहेरपणाला आली आहे. तसे तोंड फिरवून निघून गेला. बाजारात चिडचिड उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बाल मैत्रीण, पण पुढे कॉलेजात अक्कल नावाची मैत्रीण भेटली आणि हिच्याशी संपर्क तुटला. आज मला पाहून म्हणाली, अगं कटकट आणि वैतागची काय खबरबार. मी म्हटले, काही कल्पना नाही बुवा. हल्ली मी भक्ती बरोबर सख्य केलंय, त्यामुळे आनंदात आहे अगदी. पुढे एका वळणावर दुःख भेटले. मला पाहताच म्हणाले, अगं तुझीच वाट पाहत होते. मी म्हणाले, अरे वाट पाहत होतास की वाट लावायच्या तयारीत होतास. तसं लाजून ते म्हणाले, सर्व घरचे मजेत ना. मी म्हणाले, छान चाललंय सगळं. श्रद्धा आणि विश्वास असे 2 भाडे करून ठेवले घरात. त्यांच्या मदतीने मस्त चालले आहे. तू नको काळजी करूस. हे ऐकल्यावर ओशाळून निघून गेले. थोडे पुढे गेल्यावर सुख लांब उभे दिसले. तेथूनच मला खुणावत होते, धावत ये नाहीतर मी चाललो, मला उशीर होतोय. मी म्हणाले, कळायला लागल्यापासून तुझ्याच मागे धावते आहे ऊन फुटेपर्यंत. त्यामुळे आयुष्याची फरफट झाली. आता तूच काय, तुझी अपेक्षा पण नकोय मला. मी शोधली माझी शांती आणि घराचं नावच समाधान ठेवलंय. स्मिता नेरुरकर यांनी दिलेल्या शुभेच्छा आपण ऐकल्या. आता शुभेच्छा देत आहेत आपले एक ज्येष्ठ सभासद डॉक्टर शंकर मोरे. नमस्कार मंडळी. 2021 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्व उत्सुक आहोत. मागील 9-10 महिने आपण निसर्गातील देसाई येथील ओघ ठरलं, सुख येईल या गीतातील भावना जपत कथेवते काढले. बरे वाईट विचार सर्वांच्या मनात येत होते. आज जणांचं आपल्या घरी येणं जाणं सुद्धा बंद झालं होतं. पण माझा अनुभव वेगळाच.
चिमण्या कवळे यांनी माझ्या घरातील बाल्कनीच्या कठड्यावर येणं चालू ठेवलं होतं. मग मी रोज त्याला काहीतरी खायला देऊ लागलो. त्यांना पण ही सवय लागली. हळूहळू हे पक्षी माझे नवीन मित्र झाले. आजही ते निमाने येतात. काल एक आणखी वेगळं दृश्य मला दिसलं. आमच्या बहुमजली इमारतीच्या खाली अंगणात मी सायंकाळी खुर्ची टाकून बसलो होतो. समोर माणसं, वाहनं, उच्च इमारती दिसतच होत्या. रहदारी चालू होती. मात्र अचानक माझी दृष्टी वर आकाशाकडे गेली तर तेथे मला पूर्ण गोळाकृती असा सुंदर चंद्र दिसला. पण खरं सांगतो, अनेक महिन्यात मी चंद्र पाहिला नव्हता. खूप छान वाटलं. मनाला हुरूप आला. मग मी स्वतःच्या मनाला प्रश्न केला की मी सूर्योदय किंवा सूर्यास्त तरी कितीदा पाहिलाय. पूर्वी मी चिंतामणी उद्यानात गेल्यावर आकाशातील पक्ष्यांकडे पाहत असे. गोराई खाडीकडून राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेनं थव्या थव्यानं उडणाऱ्या पक्ष्यांची संख्या मी मोजत बसत होते. खूप गंमत वाटायची. निसर्गानं आपल्याला सूर्य, चंद्र, तारे, झाडे, पक्षी अशा खूप छान छान गोष्टी भरभरून दिल्या आहेत. म्हणून मला आपल्या सर्वांना हा संदेश या प्रसंगी द्यायचा आहे की देवानं उदार मनानं दिलेल्या या सर्व नैसर्गिक गोष्टींचा आनंद उपभोगण्याचा संकल्प आपण या नवीन वर्षासाठी करूया. आनंदावर कोणाचाही मज्जाव नाही. कोणतीही किंमत यासाठी मोजावी लागत नाही. एक आणखी आनंद देणारे काम म्हणजे संपर्क वाढवा. तुमची फोनकारी उघडा व त्यांच्याशी अनेक महिन्यात किंवा वर्षात तुमचं बोलणं झालं आहे त्यांना फोन करून खुशाली विचारा. रोज एका नवीन व्यक्तीशी संपर्क करण्याचं बंधन स्वतःवर लादून घ्या. दुःख नक्की वाढेल. जमल्यास त्यांना व्हिडिओ कॉल करा. म्हणजे प्रत्यक्ष भेटण्याचंही समाधान तुम्हाला मिळेल. या हितगुजाचा एक आणखी भाग म्हणजे थोडे अधिक उदार व्हायला शिका. तसा निर्णय घ्या. आहे त्या संपत्तीचा पुरेपूर उपभोग तर घ्या, परंतु त्यातील काही वाटा समाजाला द्या. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. त्यामुळे यथाशक्ती देणगी द्या. जेवढं द्याल तेवढं कोणत्या तरी रूपानं तुमच्याकडे परत येईल अशी माझी एक श्रद्धा आहे. पुढील काळात आपली जीवनशैली खूप बदलणार आहे. तिच्याशी तडजोड करायला आतापासूनच सुरुवात करा. आशावादी राहा. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं जावं हीच प्रार्थना. धन्यवाद. आता श्री मनोहर वठारकर आपल्याला काव्यात्मक शुभेच्छा देत आहेत. नमस्कार मित्रांनो. नवीन वर्षाचं स्वागत करताना आपलं हे गेलं वर्ष जरा थोडंसं आठवून बघू. 2-3 महिन्याचंच वर्ष होतं. फार काही मोठं नव्हतं, कारण बाकी आपण घरीच बसलो होतो. तर त्या संदर्भात नवीन वर्षाचं स्वागत करताना एक छोटीशी कविता मी आपल्यापुढे सादर करतोय. नवीन वर्ष स्वागत. पहाटे पहाटे जेव्हा जाग आली, उत्साहाने जणू अति भरलेली. पक्ष्यांचा चिवचिवाट वेगळा होता. नूर त्यांचा खूप आगळा होता. रात राणी निवांत पहुडली होती. प्राजक्ताची फुले सडा शिंपित होती. दूरवरून कुठून तरी मंत्रध्वनी सुखावत होते.
साथीला हळूवार टाळ मृदुंग वाजत होते. क्षितिजावर नवीन वर्ष डोकावत होते. 2-3 महिन्यांचे वर्ष संपले सांगत होते. विसरायचे किती ठरवले तरी आठवण मनातून जात नव्हती. नवे वर्ष नवीन उमेद घेऊन झेप पुन्हा उंच घ्यायची आहे. हात पसरून नवीन वर्षाला छातीशी घट्ट कवटाळायचे आहे. झटकून आळस, मर्ग, थकवा, जीवन नव्याने पुन्हा जगायचे आहे. नव्हते हातात ते संपले सारे. नव्हते हातात ते संपले सारे. देत घेत आनंद जगायचे आहे. भरभरून आयुष्य जगायचे हीच आता इच्छा. मनूकडून नववर्षाची हीच केवळ शुभेच्छा. हीच केवळ शुभेच्छा. नमस्कार, मी सुरेश देवधर. संकल्प. नवीन वर्षाचे वेध लागले की सर्वांनाच नवीन वर्षासाठीच्या संकल्पाचेही वेध लागतात. बहुतेक संकल्प असे असतात: लवकर उठणे, व्यायाम करणे, सकाळी फिरायला जाणे, वजन कमी करणं, डाएट करणे वगैरे. जितक्या उत्साहाने हे संकल्प केले जातात तितक्याच उत्साहाने ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण किती दिवस? बहुतेक वेळा तेरड्याचा रंग 3 दिवसच राहतो. किंवा सुरू करण्यासाठी रोज उद्याचा मुहूर्त धरला जातो. संकल्प आणि सिद्धी याच्यात किती अंतर? तर निग्रहाचे. मनापासून तळमळीने संकल्प केला की तो पुरा होण्याचा योग जास्त असतो. म्हणून कोणीतरी म्हटलं आहे की संकल्प करताना दीर्घ मुदतीचा संकल्प करू नये. अगदी रोजच्या रोज उद्या पुरताच संकल्प करावा. म्हणजे तो पुरा करण्याचा उत्साह राहतो. म्हणजे नव्याने तोच संकल्प रोज होतो आणि पुरा केला जातो. आणि दीर्घ मुदतीचा ताणही मनावर राहत नाही. संकल्प केला की एखादी इच्छा मनात धरून ती पुरी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. जीवनात काहीतरी ध्येय राहतं, मन आशावादी बनतं. एखादं धार्मिक कृत्य करतानाही आधी संकल्प केला जातो. अगदी साधी सत्यनारायणाची पूजा असू दे, हरितालिका पूजा असू दे, लक्ष्मी पूजन असू दे, पूजा सुरू करण्यापूर्वी प्रथम संकल्प मनी धरून मगच पूजा केली जाते. अभ्यास सुरू करण्यापूर्वी परीक्षेत उत्तम यश मिळवण्याचा संकल्प केला जातो. म्हणजेच कोणत्याही कार्यारंभी ते कार्य पूर्णत्वास नेण्याचा संकल्प जाहीर केला जातो. बाकीच्यांनी आपला संकल्प ऐकला आहे, त्यामुळे तो पुरा करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याची जाणीव
आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं, क्या देखे उस मंजिल को छोड़ चुके हैं। चांद के दर पर जा पहुंचा है आज जमाना, नए जगत में हम भी नाता जोड़ चुके हैं। नया खून है, नई उमंगे, अब है नई हम हिंदुस्तानी। आत्ताच आपण ऐकलं राव राणे यांच्याकडून छोडो कल की बाते हे सुश्राव्य गाणं. आता ऐकूया डिसेंबर आणि जानेवारी यांचं नातं सांगणारी एक कविता. सादर करता आहेत डॉक्टर सुगंधा पेंदर आणि अलका वठारकर. आज 2 जानेवारी, काल 1 जानेवारी 2021 आणि परवा 31 डिसेंबर 2020. फक्त काही सेकंदाचा फरक, पण 1 डिसेंबर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी त्याबद्दल एक छान कविता आहे, ते ऐकूया का? आपल्या समाजाला आपण कितना अजीब है ना दिसंबर और जनवरी का रिश्ता, कितना अजीब है ना दिसंबर और जनवरी का रिश्ता, जैसे पुरानी यादों और नवे वादों का किस्सा. दोनों काफी नाजुक है, दोनों काफी नाजुक है, दोनों में गहराई है, दोनों वक्त के राई है, दोनों ने ठोकर खाई है. यूं तो दोनों का है वही चेहरा वही रंग, यूं तो दोनों का है वही चेहरा वही रंग, उतनी ही तारीखें और उतनी ही ठंड, पर पहचान अलग है दोनों की, अलग है अंदाज और अलग है ढंग. एक अंत है एक शुरुआत, एक अंत है एक शुरुआत, जैसे रात से सुबह और सुबह से रात. एक में याद है दूसरे में है आस, एक को है तजुर्बा दूसरे को है विश्वास. दोनों जुड़े हुए हैं ऐसे धागे के 2 छोर के जैसे, पर देखो दूर रहकर भी साथ निभाते हैं कैसे. जो दिसंबर छोड़ के जाता है उसे जनवरी अपनाता है, जो दिसंबर छोड़ के जाता है
उसे जनवरी अपनाता है और जो जनवरी के वादे हैं उसे दिसंबर निभाता है। कैसे जनवरी से दिसंबर के सफर में 11 महीने लग जाते हैं, लेकिन दिसंबर से जनवरी बस एक पल में पहुंच जाते हैं। जब ये दूर जाते हैं तो हाल बदल देते हैं, और जब पास आते हैं तो साल बदल लेते हैं। देखने में ये साल के महज 2 महीने ही लगते हैं, लेकिन सब कुछ बिखेरने और समेटने का वो कायदा भी रखते हैं। दोनों ने मिलकर ही तो बाकी महीनों को बांध रखा है। अपनी जुदाई को दुनिया के लिए एक त्योहार बना रखा है। सो हैप्पी ईयर एंडिंग एंड हैप्पी न्यू ईयर। आता ऐकूया श्री चंद्रशेखर ठाकूर यांचं मनोगत. नमस्कार. आपण प्राथमिक शाळेत असताना एक धडा असायचा आणि दसऱ्याच्या दिवशी तो वाचला जायचा. दसरा उजाडला, मोरूचा बाप मोरूला म्हणाला, अशी सुरुवात असून पुढे काही ना काही लिहिलेलं असायचं. तसाच 1 जानेवारी आला की नवीन वर्षाचा संकल्प म्हणून निबंध लिहायला शिक्षक आपल्याला सांगत असत. मग आपल्याला जे पहिल्या त्याप्रमाणे आपण संकल्प करून निबंधापुरताच असायचो, कारण संकल्प वर्षभर टिकणं हे थोडंसं कठीण असतं. फारच कमी लोकांना ते साध्य होतं. जसं माझ्या वर्गामध्ये एक वर्गमैत्रीण होती, आता माझ्याच वयाची होती. तर तिने ज्ञानेश्वरी आणि दासबोध 608 पानांनी 568 पानं स्वहस्ताक्षरात लिहून काढली आणि सगळीकडे पहिल्यापासून शेवटपर्यंत अक्षर अतिशय मोत्यासारखं सुवाच्य, एकही चूक नाही. नाहीतर काय होतं, संकल्प केला की शेवटी आपण ते ओढून काढल्यासारखं होतं. तसं न होता तिने तो संकल्प वयाच्या 62व्या वर्षी संकल्प सोडला आणि तो जवळजवळ 2 वर्षामध्ये पुरा केला. असे अपवाद असतात तरी. पण या वर्षाबद्दल बोलायचं झालं तर थोडं जे सावट आहे कोरोनाचं, तर त्यामुळे नवीन वर्षाबद्दल थोडा आपण साशंक असतोच. पण मला असं वाटतं की आपण सुदैवी आहोत त्या मनाने, ज्येष्ठ नागरिक. कारण आपण आधीच निवृत्त असल्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये आर्थिकदृष्ट्या फारसा फरक पडला नाही, कारण आपण बरेचसे पेन्शनरच आहोत. अर्थात जे नोकरी करणारी मंडळी आहेत त्याला निश्चितपणे चिंतेचं वातावरण आहे पुढे काय होईल. पण आर्थिक बाबतीत निदान ज्येष्ठ नागरिकांना तसा फारसा जीवनशैलीमध्ये फरक पडला नाही, जमेची बाजू. मला एक माझा मित्र म्हणाला की मी देव ईश्वर वगैरे काही मानत नाही, तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. मग तो मला म्हणाला की मी त्याला विचारलं, तू काय मानतोस? म्हणाला, मी विज्ञान मानतो. मी विज्ञान मानतो. विज्ञानाचं नियम आहे, क्रिया आणि प्रतिक्रिया सारख्या असतात. म्हटलं त्यालाच आमच्यासारखी गुरसट माणसं म्हणावं तर ईश्वर म्हणतात. कारण आम्ही म्हणतो चांगलं केलं की चांगलं मिळेल, वाईट केलं त्याचं वाईट फळ मिळेल. तसंच तू सांगतोस ना, क्रिया आणि प्रतिक्रिया सारख्या असतात. मग म्हटलं दोघांमध्ये फरक काय आहे? तसं पण मला त्याच्या बोलण्यातनं त्यालाच एक म्हटलं की सध्याच्या कोरोना काळामध्ये आपण जे दुःख भोगतो आहोत ना, त्याच्याऐवजी तितकं सुख निश्चितपणे आपल्या पुढे मांडून ठेवलेलं असणारच ना. कारण जर विज्ञान म्हणतं क्रिया आणि प्रतिक्रिया सारख्या असतात, तर आपण जे भोगलं आहे त्याच्या तुलनेमध्ये तेवढंच चांगलं पुढे निश्चित असलंच पाहिजे. हा एक आशावादी असा दृष्टिकोन आहे. पण संकल्प वगैरे काय करण्याचं तर सध्या आपली वयाने आणि मनस्थिती नाही. पण आता सध्या विरंगुळा आपले जे सगळे कार्यक्रम चालले ज्येष्ठ नागरिक संघाचे, त्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं. कारण देवधर पती पत्नी आणि वठारकर पती पत्नी अगदी व्रत घेतल्यासारखं दर शनिवारी हे कार्यक्रम करत असतात. आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांनी त्याच्यात मार्ग शोधला. जहा चाह वहा राह असं हिंदीमध्ये आम्हाला एक धडा होता 7वीत असताना. आता लॉकडाऊन झालं, एकत्र बसता येत नाही म्हणून त्यांनी. आणि गंमत म्हणजे ही सगळी तंत्रज्ञान आहे ना,
हे ऑनलाईनचं ते ह्या चौघांनीही लॉकडाऊनच्या काळात शिकून घेतलं, ते आत्मसात केलं आणि त्याचा वापर केला. त्यामुळे तंत्रज्ञान आहे, पण त्याचा वापर करणं हे सुद्धा फार कमी लोक करत असतात. ह्या काळामध्ये या चौघांचे मला खास उल्लेख करावासा वाटतो, कारण मी जवळून बघितलंय त्यांचं काम, की जो कार्यक्रम आम्ही 2 तासाचा शनिवारी बघतो तो प्रत्यक्षात तयार करायला त्यांचे 3 दिवस जातात. आणि या 3 दिवसामध्ये रात्री 1, 1:30, 2 वाजेपर्यंत ते मंडळी जागी असतात, कारण त्यांच्या लास्ट सीन वरून कळतं. तर त्यांचे या निमित्ताने आभार मानावेसे वाटतात. आणि या नवीन वर्षात त्यांनी आणखी काहीतरी नवीन असं शोधून काढावं, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन होईल. आणि मला देखील खात्री वाटते की आपले बुवा यांचं एक मी खूप लहानपणी कीर्तन ऐकलं होतं, त्याच्यात त्यांनी तो अभंग छान म्हटला होता, प्रकाश येतो रात्री नंतर. तशी ही कोरोनाची रात्र आहे. निश्चितपणे 2021 प्रकाश उजळेल असा मला ते 100% विश्वास आहे आणि सगळ्यांच्या जीवनात तो प्रकाश उजळेल. धन्यवाद. हे 12 गावच्या 12 पाचाच्या 12 वैठाच्या महाराजा, या देवस्थानातील सगळे लेकरा बाळा तुझ्या समोर तुझ्या पायाजवळ गाळाना घालू गेली असं. या लेकरांचा तू गाळाना ऐकून घे, त्यांचा म्हणणं ऐकून घे. गेल्या 2020 साला या लेकरांचं बाळांना लय त्रास झालो. कोरोनासारख्या महामारीने चांगली माणसं आपल्या माणसाला सोडून गेली. त्यांचा शेवटचा दर्शन पण घेऊ केला नाही, होत्याचा नव्हता झाला आणि सगळ्या लोकांचा विराज झाला. हे देवा बोरिवलीच्या गणपती महाराजा, समर्थ महाराजा, या सगळ्या संकटातून आमची संकट दूर कर. जे आतली बाहेरची इकडची बाहेरची काय पीडा असतात ते नाहीशी कर आणि आमच्यावरचं सगळे विघ्न दूर कर. हे माझ्या लेकरा बाळांकडून काय चूक झाली असेल, त्यांच्या हातून काय अपराध घडलो असेल ते सगळं क्षमा कर. त्यांचे सगळे दुःख तू, सगळे संकट तुझ्या पोटात घाल, सगळे नाहीसे कर. आतली बाहेरची काय पीडा असतात ती नाहीसे कर. आणि हे येणारा 2021 साल या सगळ्यांच्या सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो आणि कोरोना संकट सगळं नष्ट होऊन जावो. सगळ्यांना सुख, संपत्ती, ऐश्वर, आरोग्य देऊन सगळ्यांना सुखात ठेव रे महाराज. ऐसे मी तुझ्या चरणी प्रार्थना करत आहे. जय नमस्कार मंडळी, आता आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. सांगता करताना काय आपल्या मनात जे सगळे काही विचार आहेत ना, आपण इतक्या दिवसात भेटलो नाही आहोत, कधी एकदा ज्येष्ठालयाच्या प्रांगणात जाऊन सगळ्यांना भेटतो आणि तिथे कार्यक्रम ऐकतो अशी आपल्याला आस लागलेली आहे. तर ही आपली इच्छा व्यक्त करणारे एक गाणं घेऊन येत आहे एक नवीन गायिका. आपल्या या संघाला या नवीन वर्षाची नवीन भेट. तर ऐकूया आपण ते गाणं आणि तुम्ही ओळखून सांगा आम्हाला ती गायिका कोण आहे बरं. ऐका तर मग. कमी होई
ओळखत ना आवाज तुम्ही? अहो, ह्या गायिका म्हणजे आपल्या अलका पठारकर, कवयित्री त्याच आणि गायिकाही त्याच. तर ह्या अशा नवगायिकेचं आपण आपल्या या संघात स्वागत करून त्यांचं कौतुक करूया. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आता आभार औपचारिक का होईना आपण आभार मानायलाच हवे. आभार मानायलाच पाहिजे. पहिल्या प्रथम आपल्या या कार्यकारिणींनी आपल्याला हा कार्यक्रम करायची संधी दिली त्याबद्दल आपल्या कार्यकारिणीचे आभार. नंतर आपल्या प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे, तुम्हीही हे कार्यक्रम ऐकता त्याच्याबद्दल अभिप्राय देता म्हणून आम्हाला हे कार्यक्रम करायचा हुरूप येतो. आणि जुन्या नव्या वर्षाचा मेळ घालण्यासाठी ज्या ज्या सभासदांनी याच्यात सहभाग घेतला त्या सर्वांचे सुद्धा आभार मानायलाच हवे. त्यांना सुद्धा धन्यवाद सगळ्यांना. तंत्रज्ञ आणि आपले महाडी फोटोग्राफर आणि व्हिडिओ एकत्र करणारे ठाकूर आणि ह्या सगळ्या जुना जो आपण आढावा घेतला त्याचा पूर्ण युट्यूबवर लिंक त्यांनी आपल्याला ठाकूरांनी करून दिलं आणि हे कार्यक्रम सुद्धा ते करून देतात ते आपण नेहमी बघतो. तेव्हा त्यांनाही त्यांचेही आभार आणि सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नमस्कार. नेहमीप्रमाणेच आजचाही एक कार्यक्रम आपल्याला निश्चित आवडला असेल. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. कार्यक्रमाची सांगता नेहमीच्या प्रार्थनेने करूया. दुरितांचे तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो, प्राणी जात सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. आहोत 16 जानेवारीच्या शनिवारी. परत एकदा आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हॅपी न्यू इयर. क्षणं प्रतिक्षणं यन्नवं नवं, क्षणं प्रतिक्षणं यन्नवं नवं, तच्च सुन्दरं तच्च तच्छिवं, तच्च सुन्दरं तच्च तच्छिवं, तच्च नूतनं ते शुभं मुदं, वर्ष नूतनं ते शुभं मुदम्, उत्तरोत्तरं भवतु सिद्धिदम्, उत्तरोत्तरं भवतु सिद्धिदम्. क्षणं प्रतिक्षणं यन्नवं नवं, क्षणं प्रतिक्षणं यन्नवं नवं, तच्च सुन्दरं तच्च तच्छिवं, तच्च
तच्छिवम् वर्षनूतनं ते शुभं मुदम् वर्षनूतनं ते शुभं मुदम् उत्तरोत्तरं भवतु सिद्धिदम् उत्तरो